40 दिवसात 100% लग्नाचा योग जुळून येईल। फक्त एक मंगळवार आईने करा हा उपाय। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, प्रत्येक जणांना लग्न संबंधीचे काही ना काही अडचणी या निर्माण होतच असतात। लग्न ठरत नाही किंवा ठरलेलं लग्न मोडत असतं किंवा लग्नासाठी चांगली स्थळे येत आहेत पण त्यांचा होकार येत नाहीत। अशा अनेक अडचणी निर्माण होत असतात। आपल्याला हवा तसा व्यक्ती मिळत नाही, त्यासाठी देखील लग्नामध्ये खूप अडचणी येत असतात। मित्रांनो, आज काही आपण असे उपाय बघणार आहोत, त्यामुळे तुमचे लग्न नक्कीच लवकरच जमणार आहे। तर ते कोणते उपाय आहेत, चला तर मग आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, हा उपाय करताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला पिरियड किंवा कोणत्याही प्रकारचे सूतक आलेले नसले पाहिजेत, तरच तुम्ही हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला कोणत्याही मंगळवारी करायचा आहे। कोणत्याही एका मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्याला हा उपाय सकाळी देवपूजा झाल्यानंतर करायचा आहे। तुम्ही जर देवपूजा करत नसाल तर तुम्ही ज्या वेळेस आंघोळ करून बाहेर येता त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला देवासमोर दिवा अगरबत्ती लावून मग हा उपाय करायचा आहे। कामावर म्हणजेच की ऑफिसला किंवा बाहेर जायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाजवळ आपल्याला अगरबत्ती आणि दिवा लावूनच हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला देखील एक आसन ठेवून तिथे बसायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे नारळ। एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे। नारळ कोणताही असला तरी देखील चालू शकतो। घरात जर एक्स्ट्रा असेल तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही दुकानातून घेऊन आला तरी देखील चालू शकतो, पण त्या नारळामध्ये पाणी असणे फारच गरजेचे आहे। तुम्हाला या ठिकाणी शेंडीसकट नारळ घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकूमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि याने त्या नारळावरती स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। एक लाल कलरचं कापड देखील घ्यायचं आहे किंवा ब्लाऊज पीस असेल तर ते देखील ब्लाऊज पीस घ्यायचं आहे आणि ते आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत म्हणजेच की देवघरामध्ये किंवा देवासमोर बसलेलो आहोत त्या ठिकाणी ते ठेवायचं आहे आणि त्या लाल कापडावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि जो आपण नारळ घेतलेला आहे तो नारळ देखील आपल्याला ज्या ठिकाणी आपण अक्षदा ठेवले आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे आणि त्या नारळाला आपले दोन्हीही हात लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र काहीसा असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही मंत्र जप करत असता त्यावेळेस तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी लक्ष द्यायचे नाही किंवा मनामध्ये कोणताही विचार आणायचा नाही। मी उपाय करत आहोत, याचा मला फायदा होईल का नाही, माझं लवकर लग्न ठरेल का, कोणताही विचार मनामध्ये आणायचा नाही। हा मंत्र म्हणताना आपण मनामध्ये सकारात्मक विचार करायचा आहे। कोणत्याही देवीचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं आवश्यक आहे। लवकरात लवकर माझ्या लग्नाचा योग जुळून यावा यासाठी मी आपल्याला प्रार्थना करते। जे काय आहे ते तुम्ही बोलायचं आहे आणि तुमचे जे कोणते कुलदैवत आहे त्यांचे तुम्ही नामस्मरण करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या नारळाला हात लावत परत आणि तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत म्हणजे तुमचे लग्न कोणत्या कारणामुळे होत नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचे आहे आणि तुम्हाला तुमचे लग्न कधी करायचे आहे ते देखील त्याच्यामध्ये सांगायचं आहे। जर तुम्हाला तुमचे लग्न 3 महिन्याच्या आत करायचे असेल किंवा वर्षाच्या आत करायचे असेल तर त्या नारळाला हात लावून तुम्हाला ते सांगायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या नारळाला गाठ बांधायची आहे, म्हणजेच की तुम्हाला तो नारळ बांधून ठेवायचा आहे। जो उरलेला पीस आहे त्याने तुम्ही बांधला तरी देखील चालू शकतो किंवा लाल कलरचा दोरा घेतला तरी देखील चालू शकतो। तुम्ही हा नारळ कुठेही अडकवू शकता आणि मित्रांनो, ज्यांना जमत नाही त्यांनी प्रत्येक गुरुवारी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि त्याचबरोबर गुरुवारी हळदीचा टिळा देखील लावायचा आहे। जर तुम्हाला कपाळाला लावायचा आवडत नसेल तर तुम्ही मनगटाला देखील लावू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर हा एक छोटासा ग्रंथ आहे, तो ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे
आणि त्याचबरोबर तुम्हाला एक पिवळं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 हळकुंड ठेवायचे आहेत। पिवळ्या धाग्याने त्याची गाठ बांधून घ्यायची आहे आणि हळकुंड बांधलेला कपडा आपल्याला नेहमी आपल्या खिशामध्येच ठेवायचा आहे। तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघा, तुमचे लग्न लवकरच जमणार आहे। हे दोन्ही अनुभव सिद्ध असे उपाय आहेत। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।